नमस्कार. मी विपिन ज्ञाने. बखर शिक्षणाची या पुस्तक वाचनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लेखक हेरंब कुलकर्णी. आज ज्या पुस्तकाचा परिचय आपण करून घेणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे विनोबांचा शिक्षण विचार. संकलन राम शेवाळकर. विनोबांचा शिक्षण विचार. विनोबा भावे देशाला भूदान चळवळीचे नेते म्हणून माहीत आहेत. वेद उपनिषदाचा त्यांचा व्यासंगही सुपरिचित आहे. पण विनोबा भावे हे शिक्षणाचे भाष्यकार आहेत हे फारसे परिचित नाही. विनोबांनी गांधींच्या बुनियादी शिक्षणाला तात्विक आधार व वेदांचा आशय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विनोबांचे शिक्षणविषयक चिंतन हे भारतीय ऋषी परंपरेचे चिंतन आहे असे ठामपणे म्हणावे लागेल. विनोबांनी भारतीय परंपरेने मांडलेले आत्मज्ञानाची प्राप्ती हेच शिक्षणाचे उद्दिष्ट मानले. त्यानंतर जीवन कौशल्ये प्राप्त करण्यावर भर दिला. गांधीजींनी मांडलेल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला. त्यामागील विचार उलगडून दाखवला. सुरुवातीलाच विनोबा म्हणतात की शेतात एक बी पेरले की त्यातून हजारो बी फोफावते. तसे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने समाजाला परतावा दिला पाहिजे. स्वतःला शरीर व मनापासून वेगळे ओळखणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असे ते सांगतात. अन्न खाल्ल्यावर तृप्ती ही 2 दिवसांनी होत नाही, लगेच होते. तसे शिक्षणाचे परिणाम विद्यार्थ्यात लगेच दिसायला पाहिजेत. इंग्रजांनी एकतर दारूबंदी करू किंवा साक्षरता देऊ असे म्हणताच विनोबांनी दारूबंदी करा, देश निरक्षर राहिला तरी चालेल असे सुनावले होते. यातून शिक्षणाबरोबरच व्यसनमुक्तीलाही ते तितकेच महत्त्व देत होते. शिक्षणातून माणूस साक्षर व्हावा की जीवन सार्थक व्हावे हे स्पष्ट करताना ते म्हणतात, केवळ घरात पुस्तके आहेत म्हणून कोणी शहाणा होत नाही. महापुरुषांनी जीवन सार्थक करण्याकडे लक्ष दिले. हा मुद्दा स्पष्ट करताना ते घोड्याचे उदाहरण देतात. शब्दकोशात अश्व या शब्दाचा अर्थ घोडा दिला तरीही शब्दकोशात घोडा नसतो. घोडा बघायला, समजून घ्यायला आपल्याला तबेल्यातच जावं लागतं. तसे पुस्तकाचा अर्थ जीवनात शोधायला शिक्षणाने शिकवले पाहिजे. तुकारामांना संस्कृत न शिकताही वेदाचा अर्थ कळला असे ते सांगतात. ज्ञानरचनावादाची चर्चा आज आपण करतो, पण विनोबांनी तो विचार तेव्हाच मांडला आहे. ते म्हणतात, मुलात ज्ञान भरावायचे नाही तर त्याच्यात ज्ञानाची तृष्णा उत्पन्न करायची आहे. विद्यार्थी हा स्वतः शिकत असतो. उपनिषदात तो गायी चारताना शिकत असतो. भारतातील सर्व भाषांमध्ये शिकवणे याला एकही शब्द नाही, पण शिकणे याला शब्द आहे असे अनोखे निरीक्षण भाषाप्रभू विनोबा मांडतात. शिक्षक आणि मुले दोघेही एकमेकांच्या आचरणांपासून शिकत असतात. दोघेही विद्यार्थीच असतात. जे दिले जात नाही ते शिक्षण, जे घेतले जाते, ज्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो ते शिक्षण नाही. कॅलरीचा खरा हिशोब हा कागदावर नव्हे तर शरीरावर दिसून येतो. जे अनुभवले, खाल्ले, पचले, रक्तात मुरले तेच शिक्षण होय. इतकी सुंदर व्याख्या विनोबा शिक्षणाची करतात. वेदांमध्ये शिक्षकाची व्याख्या गातुवित अशी केल्याचे सांगून शिक्षक म्हणजे मार्ग शोधून काढणारा असे त्याचे महत्त्व सांगतात. पण आज शिक्षक हा नोकर बनून गेला आहे. विद्वानांनी बनवलेल्या योजनेच्या आधारावर शिक्षकांना शिकवावे लागते.
शिक्षक हा देशाच्या बुद्धीचे आणि हृदयाचे मार्गदर्शन करणारा असल्याने सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. शिक्षक हा हंसासारखा मुक्त असला पाहिजे. हे सांगताना ते शिक्षण हे शासनापासून मुक्त असले पाहिजे असे आग्रहाने सांगतात. शासन हे आपली विचारसरणी शिक्षणात लादते, त्यामुळे शासनाच्या हातात शिक्षण नसावे. शाळा 180 दिवस न चालता वर्षभर 12 महिने चालल्या पाहिजेत असे सांगून आजच्या 1000 तास शिक्षणालाही चपराक लगावतात. गीता जशी कुरुक्षेत्रात शिकवली जाते तसे शिक्षण हे जीवनात शिकवले गेले पाहिजे असे ते म्हणतात. शिक्षक आणि मुले यांनी एकत्र श्रम करावे, दोघांनी मिळून शेती करावी, उत्पादक कार्य करावे, दोघांनी मिळून समाजसेवेचा उद्देश पुढे न्यावा. शिक्षक हा सुतार विणकरापेक्षाही कुशल असला पाहिजे. शाळेत किमान रोज 2 तास शेतीत काम करणे सक्तीचे असले पाहिजे, तरच बुद्धी ताजी राहील. मातृमुखेन शिक्षणम या लेखात विनोबांचे स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचे विचार दिले आहेत. त्यावेळच्या श्रम विभागणीत स्त्रिया या घरातच होत्या. ते म्हणतात, पुरुषाला फक्त शेतात पीक वाढवायचे आहे, पण स्त्रीला मात्र एक माणूस वाढवायचा आहे. त्यामुळे तिला पुरुषापेक्षा अधिक विविधांगी शिक्षणाची गरज आहे. या देशात पुरुषांमध्ये शंकराचार्य निर्माण झाला, तर स्त्रियांमध्ये शंकराचार्य इतके कर्तृत्व निर्माण होण्याची गरज आहे. सर्व मानवी सद्गुण हे स्त्रीलिंगी असल्याचे विलक्षण निरीक्षण ते मांडतात. उदाहरणार्थ क्षमा, शांती, भक्ती इत्यादी. हे वाचून आपण थक्क होतो. विद्यार्थ्यांची कर्तव्ये सांगताना ते म्हणतात, मी अजून विद्यार्थीच आहे. पदयात्रेतही मी रोज 1 तास जपानी भाषा शिकत होतो. विद्यार्थ्याने बुद्धी स्वतंत्र ठेवावी, स्वतःवर ताबा ठेवावा, निरंतर शिक्षण परायणता असावी आणि नेहमी सावध असावे. कोणत्याही संकुचिततेला शरण जाता कामा नये. सहानुभूतीपूर्ण हृदय, अक्कल असणारा मेंदू व भूक असलेले पोट ही ज्ञानप्राप्तीची 3 साधने आहेत असे विद्यार्थ्यांना ते सांगतात. पुस्तकाच्या अखेरच्या भागात त्यांनी नई तालीमच्या शिक्षकांना नई तालीमची उद्दिष्टे समजावून सांगितली आहेत. त्यामागचा तात्विक विचार उलगडून दाखवला आहे. आज आपण प्रगत शिक्षणशास्त्रात पाठ्यपुस्तक हे शिकण्याचे केवळ एक साधन मानतो. विनोबांनी लिहून ठेवले आहे, नई तालीमच्या शाळेत पुस्तकांना गौण स्थान असेल. विद्यार्थी व शिक्षकाने एकत्र जीवन घालविणे ही मुख्य वस्तू आहे. पुस्तके ही स्थानिक इतिहास भूगोलाला महत्त्व देणारी असली पाहिजेत, हेही विनोबा सांगतात. प्रत्येक खेड्यातील वास्तव लक्षात घेऊन पुस्तके बनवली पाहिजेत. मूलोद्योग शिक्षणात व्यायाम, सातत्यतेचा अभ्यास, कचऱ्याचा उपयोग, सौंदर्य भावना, सामुदायिक भावना, साधर्म्य, वैधर्म्य, प्रक्रिया, वाक्प्रकाश, शास्त्रीय बुद्धी, परिश्रम निष्ठा या मुद्द्यांचा सविस्तर उहापोह त्यांनी केला आहे. विनोबांनी शिक्षकांच्या आचार्य कुलाची स्थापना केली. त्या कुलाला दिलेली भाषणेही शेवटी आहेत. श्रमनिष्ठा व ज्ञाननिष्ठा यांचा संगम शिक्षकात व्हावा. लेखन फक्त 3 बोटात मावते. श्रम 10 बोटांनी करावयाचे असतात. तेव्हा 3 बोटांचे शिक्षण नको, 10 बोटांचे शिक्षण हवे असे रूपकात्मक विश्लेषण ते करतात. एका शिक्षकाने एक खेडे दत्तक घ्यावे असे आवाहन ते करतात. विनोबांची शिक्षणदृष्टी अतिशय थेट भिडणारी, श्रमाचे महत्त्व सांगून शिक्षण जीवनाला जोडणारी व मानवमुक्तीचा ध्यास घेतलेली आहे. विनोबांच्या खास शैलीत ते मनावर ठसते. दुर्दैवाने शिक्षक प्रशिक्षणात विनोबांचे विचार कोठेच नाहीत. त्यामुळे
प्रत्येक शिक्षकाने ही बुनियादी दृष्टी समजावून घ्यायला हवी. बुनियादी दृष्टी समजावून घ्यायला हे छोटेखानी पुस्तक जरूर वाचायला हवे. धन्यवाद.